नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दी अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 2025 या वर्षापासून एमपीएससी काय करतोय तर यूपीएससीचा फॉर्मॅट अडॉप्ट करतोय मेन्ससाठी. ऑलरेडी त्यानं प्रीचा असणारा फॉर्मॅट अडॉप्ट केलाच होता, जिथं आपल्याला प्रीला दोन पेपर दिसतात, जीएसचा पेपर 1, जीएसचा पेपर 2, ज्याला पेपर 2 ला आपण जनरली सीसॅटचा पेपर म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. हे फॉर्मॅट अगोदरच एमपीएससीनं यूपीएससीचा फॉलो केला होता. आता त्याच बेसवरती एमपीएससी काय करतोय, परत एकदा यूपीएससीचा असणारा फॉर्मॅट, यूपीएससीचा पॅटर्न जो मेन्ससाठी यूपीएससी वापरतोय तोच आत्ता आणतोय. म्हणजेच काय की जे विद्यार्थी नव्यानं सुरुवात करतायत, ज्या विद्यार्थ्यांना बेसिक फॉर्मॅटच्या अनुषंगाने माहिती करून घ्यायची असेल त्यांच्यासाठी हे सेशन अतिशय महत्त्वाचं आहे. सोबतच जे विद्यार्थी मागच्या 1-2 वर्षापासून एमसीक्यू टाईपच्या असणाऱ्या पॅटर्नच्या अंतर्गत एमपीएससी तयारी करत होते, आता त्यांना शिफ्ट व्हायचंय या असणाऱ्या नवीन पॅटर्नच्या अंतर्गत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय गरजेचं असेल आणि किती महत्त्वाचा मुद्दा याच्यातून आपण शिकणार आहोत, त्यासाठी सुद्धा हे सेशन महत्त्वाचं असणार आहे. कारण का जेव्हा आपण या असणाऱ्या नवीन पॅटर्नचा उल्लेख करतो ना, तेव्हा आपल्याला थोडंसं मानसिकरित्या चेंज व्हायचंय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपला जो माइंडसेट आहे का, तो माइंडसेट असा सेट करायचा आहे की आपल्याला ज्यावेळेस एखादं क्वेश्चन आपण बघू, त्या क्वेश्चनला डिकोड कसं करायचंय, त्या क्वेश्चनची असणारी रिक्वायरमेंट काय आहे, प्रत्यक्षात आपण आन्सर मध्ये काय लिहिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला मार्क चांगले मिळतील किंवा इतरांपेक्षा चांगले मार्क मिळतील. हा जेव्हा विचार स्टार्ट होतोय ना, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या असणाऱ्या गोष्टी, वेगवेगळे मुद्दे, वेगवेगळे पैलू योग्य पद्धतीने तपासणं आवश्यक असतं. त्यातलाच असणार एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच काय, आपण जेव्हा आन्सर रायटिंग करत असतो त्या आन्सर रायटिंग मध्ये क्वेश्चनला जर रिक्वायर एखादी बाब असेल, ती बाब जर मॅपशी संबंधित असेल, म्हणजे तुम्हाला एखाद्या असणाऱ्या जिओग्राफीच्या अस्पेक्टवरती, एखाद्या रिजनवरच्या असणाऱ्या मुद्द्यावरती क्वेश्चन केलेला आहे. समजा रॉकीज पर्वतांच्या बाबतीमध्ये क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, किंवा अँडीज पर्वताच्या बाबतीमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स केलेला आहे, तर तो असणारा रॉकीज पर्वतरांगा जे आहेत का, ते कोणत्या असणाऱ्या झोन मध्ये आहे हे थोडासा मॅप साईडला काढून जर तुम्ही तो दाखवू शकला, ते खंड दाखवू शकले, तर त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त पडतो तुमच्या असणाऱ्या आन्सरला रिप्रेझेंट करत असताना. किंवा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एखादा मुद्दा लिहायचा असेल आणि तो मुद्दा एखाद्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्रुप संबंधातला असेल, एक्झाम्पल दाखल आपण नॅटो संदर्भातला असणारा एखादा प्रश्न तुम्हाला विचारला गेला, तर नॅटोचा असणारा जो देश आहे का, त्यांचा जो ग्रुपिझम आहे का, तो या असणाऱ्या विषुववृत्ताच्या नॉर्थकडे कसा एकत्रित झालेला आहे, हे तुम्ही थोडासा मॅप मध्ये दाखवला तर तिथं आयडिया क्लिअर होऊन जाते पेपर चेकरला, या असणाऱ्या विद्यार्थ्याला या प्रत्येक गोष्टीची माहिती योग्य पद्धतीने मिळालेली आहे, किंवा याला ही माहिती आहे, कशा पद्धतीने त्याला हा मुद्दा प्रेझेंट करायचा हे समजले, तर त्या मॅपवरनं क्लिअर होतो. म्हणजे काय, बऱ्याच वेळा म्हणतो ना आपण की एक चित्र हे जवळपास 1000 असणाऱ्या शब्दांचं काम त्या ठिकाणी करताना दिसतो. मग हे चित्रांचं स्वरूप आपल्याला मॅपच्या फॉर्मॅटमध्ये मांडायचे, म्हणून आपल्याला हा आर्ट शिकून घ्यायचंय की एक्झॅक्टली मॅप रिडिंगचा वापर या नवीन पॅटर्नच्या अंतर्गत आणि प्रॉपरली जर आपण यूपीएससी करत असू तर यूपीएससी मध्ये कशा पद्धतीने ऍड करणं आवश्यक असणार आहे, कोणकोणत्या मुद्द्यांना मॅपच्या अंतर्गत बघणं गरजेचं आहे. जसं आपण लहानपणी खेळत होतो पहा की मॅप मधलं एखादं गाव मी सांगतो तुला, तू ते गाव शोधून दाखव, तर त्याच पद्धतीचं आता नवीन एकदा काय करायचं, आपल्याला या असणाऱ्या खेळाला परत एकदा मॅपच्या अनुषंगाने एन्जॉय करायचं आहे. कारण का हे जेवढे भाग, जेवढे प्रदेश तुम्हाला माहिती होतील, न्यूज मध्ये एखाद्या देशामध्ये एखादा कू चाललेला आहे, मिलिटरी कू घडलेला आहे, तर त्या देशाचं लोकेशन, त्या देशाचं असणारं जिओपॉलिटिकल अँगल काय बाबा, त्या देशामध्ये असणारं जिओग्राफिकल विजन काय आहे, कशामुळे तिथं मिलिटरी कू घडतायत बाबा, पॉलिटिकल अजेंडा काय, हे समजून घेत असताना त्याचं लोकेशन महत्वाचं असतं. मग ते लोकेशन मॅप वाईज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते लगेच एखादं असणारं ठिकाण तर तुम्ही न्यूजमध्ये ऐकत असाल, वाचत असाल, तर ते लगेच तुम्हाला त्या मॅपच्या अंतर्गत बघणं गरजेचं असणार आहे. कारण का तुम्हाला सध्याला जर बघितलं तर गुगल अर्थ नावाचं असणार एक सगळ्यात महत्वाचं असणार ऍप्लिकेशन, किंवा सोबतच आपण म्हणूया वेब पेज क्रिएट केलेला आहे गुगलनं, ज्याच्या माध्यमातून आपण एक्झॅक्टली त्या असणाऱ्या लोकेशनचा असणारा जो काही 3D मॅप स्ट्रक्चर आहे का ते बघू शकतो. तिथलं असणारं लोकेशन वाईज मुद्दे कसे आहेत, काय आहेत, हे पण आपल्याला योग्य पद्धतीने बघता येणार आहे. त्याचा वापर करता येऊ शकतो. म्हणजे एखादं लोकेशन न्यूज मध्ये आलं तर त्या असणाऱ्या गुगल अर्थच्या माध्यमातून तुम्ही त्या असणाऱ्या लोकेशनला सर्च करू शकता,
टॅकल करू शकता आणि योग्य पद्धतीनं तुम्हाला तो लोकेशन माहिती होऊ शकतो की त्याचा रिजन कसा आहे बाबा, त्याचा असणारं टेरेन कसं आहे, प्रत्यक्षात त्या असणाऱ्या अँगलमध्ये कोणकोणते सब्जेक्ट त्या असणाऱ्या देशाला ऍड होऊ शकतात बाबा, या गोष्टी आपल्याला बघता येऊ शकतात. म्हणजेच आपल्याला सगळ्या दृष्टिकोनातून मॅपचा वापर करणं जमलं पाहिजे. आणि मोस्ट ऑफ द या असणाऱ्या मॅपचा वापर तुम्ही कुठं करू शकता, सर्वाधिक जास्त जर पाहिलं आपण तर तुम्ही सर्वात जास्त असणारा वापर जिओग्राफीमध्ये तर करू शकता, इंटरनॅशनल रिलेशन्सच्या अंतर्गत तर करू शकता, आणि करंट अफेअर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या सब्जेक्टला जोडलेला आहे त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता. GS 2 मध्ये पॉलिटीमध्ये करू शकता का? यस, करू शकता. म्हणजे काय, तिथं तुम्हाला ज्या वेळेस एखाद्या आंतरराष्ट्रीय देशांच्या अनुषंगाने, जसं आपण IR चा मुद्दा घेतोय ना, तिथं मुद्दा मांडायचा असेल तर तिथं वापरू शकता. GS 3 मध्ये इकॉनॉमिकल अँगलनं मांडू शकता का? हो, इकॉनॉमिकल क्रायसिस बद्दल किंवा इकॉनॉमिकल सिच्युएशन बद्दल किंवा इकॉनॉमिकल कन्सेप्ट बद्दल एखादा क्वेश्चन केला तर याचं एक्झाम्पल देत असताना एखादा छोटासा मॅप काढून त्यामध्ये आपण त्या असणाऱ्या देशांचं लोकेशन दाखवून तिथली कंडिशन काय बाबा या मुद्द्यांबद्दल लिहू शकतो. म्हणजे काय, याचा वापर जेवढ्या योग्य पद्धतीनं करता येईल, ज्या ज्या ठिकाणी करता येईल ते आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या सगळ्या सब्जेक्टच्या अनुषंगाने आपण या मॅपचा वापर करू शकतो. मग ह्याचा वापर करत असताना काय काय पाहणं आवश्यक आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी बघणं गरजेचं आहे, हे आपण थोडंसं आजच्या सेशनमध्ये बघूया. ठीक आहे. तत्पूर्वी या असणाऱ्या सेशनच्या अनुषंगाने मी जो डाटा कलेक्ट केलेला आहे तो काय आहे, तर तो मोस्ट ऑफ दी डाटा जो आहे का तो आपल्या ऑथेंटिकेट म्हणजेच आपल्या असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या रिसोर्सच्या माध्यमातून वापरलाय. तसंच मी वेगळे असणारे जे मॅपचे असणारे किंवा जे मॅप देत आहेत फ्रीमध्ये त्या असणाऱ्या त्या असणाऱ्या वेब पेजेसचा वापर केलाय मी याच्यामध्ये, आणि न्यूजपेपरचाही वापर केलाय. सोबत पाहिला तर या ठिकाणी विजन PT 365 यांचाही वापर या ठिकाणी केलेला आहे आणि नोट्स चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. त्यांचाच एक रेफरन्स याच्या मध्ये ऍड करण्याचा मी प्रयत्न केला. सोबतच आपल्या ज्या क्लास नोट्स आहेत ना, ज्या क्लास नोट्सच्या माध्यमातून आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे त्याचाही अँगल याच्यामध्ये मी ऍड केलेला आहे. ठीक आहे. आणि ही लेक्चर्सची तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, दी अभ्युदय अकॅडमी बाय परशुराम सर, किंवा आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देईन, तुम्ही त्याला जॉईन करू शकता. कारण टेलिग्राम बद्दलची असणारी साशंकता अजून आहे की हा बॅन होऊ शकतो वगैरे, त्यामुळं व्हॉट्सअप चॅनलवरती जॉईन करू शकता, तुम्हाला PDF तिथंच दिली जाईल. ठीक आहे. आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुमच्या काही क्वेरीज असतील, अडचणी असतील तर तुम्ही असणाऱ्या कॉन्टॅक्ट नंबरचा वापर करू शकता मला क्वेश्चन करण्यासाठी. ठीक आहे. मग या सब्जेक्टला बऱ्याच वेळा मॅप रिडिंगच्या बाबतीमध्ये पाहिलं तर करंट अफेअरच्या अँगलनं बघितलं जातं. आता जुन्या पॅटर्न मध्ये MCQ टाईपच्या एक्झाम मध्ये करंट अफेअरला एवढे जास्त महत्व विद्यार्थी देताना दिसत नव्हते, पण आयोग काय करतो, करंट अफेअरला महत्व देतोच. का? ट्रॅडिशनल क्वेश्चन विचारत असताना त्याला डायनामिक व्ह्यू दाखवायचाच असतो, म्हणून तो करंटच्या अँगलनं सब्जेक्टला कनेक्ट करून वेगवेगळे क्वेश्चन आपल्याला विचारताना ऑलरेडी दिसलेला आहे. पण जेव्हा नवीन पॅटर्नचा उल्लेख करतो ना आपण, त्यामध्ये आपल्याला आन्सर रायटिंग करायची आहे ना, त्या अनुषंगाने बघितलं तर करंट अफेअरचं महत्व हे ऑटोमॅटिक वाढायला लागतं. का? तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये एखाद्या क्वेश्चनला कोरिलेव्हन्स असणारा एखादा आजचा घटक जर लिहिला तर त्या ठिकाणी विद्यार्थी हा परिपूर्ण आहे असं पेपर चेकरला समजतं. त्यामुळं तुम्ही जेवढा जास्त अपडेट राहाल तेवढा फायदा तुम्हाला होणार आहे. तसंच आपण ऑप्शनल निवडतो, बऱ्याच असणाऱ्या ऑप्शनलच्या अंतर्गत आपल्याला ट्रॅडिशनल पार्ट तर दिसतो, त्यासोबत आपल्याला करंटचाही अँगल चेक करावा लागतो. जसं की काय, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा तुमचा ऑप्शनल असेल तर तिथे तुम्हाला अपडेट राहावं लागतं. PSI सारखा ऑप्शनल तुमचा असेल, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, तिथं खूप जास्त अपडेट राहावं लागतं. त्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला या असणाऱ्या सेशनचा फायदा होणारच आहे. सोबतच तुमचा GS पेपर 2 असेल, पेपर 3 असेल, यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला अपडेट राहावं लागतं. प्रीला तुम्हाला अपडेट राहावं लागतं. या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला या असणाऱ्या सब्जेक्टला बघणं आवश्यक असणारच आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये आपल्याला मॅप ऍड करायचे. मग जेव्हा मॅप बघतो तेव्हा त्या मॅप मध्ये कोणकोणते अँगल बघणं अतिशय गरजेचं आहे. तर हा रेफरन्स पाहिला तर याच्यामध्ये तुम्हाला जेवढे न्यूजपेपर मध्ये लोकेशन्स दिसतात, लोकेशनचं एखादं नाव दिसलं, एखाद्या प्रदेशाचं नाव दिसलं तर ते सगळे लोकेशन्स काय करायचं आपल्याला चेक करण्याचा प्रयत्न करायचा. आता सांगितलं मी गुगल अर्थचा वापर करायचा आणि त्या माध्यमातून आपल्याला अपडेट राहण्याचा प्रयत्न करायचा. ते लोकेशन कुठे आहे ते कळलं पाहिजे.
एक्झाम्पल दाखल सोमालिया आयलँडच्या बाबतीमध्ये आपल्याला तुम्हाला विचारलं बाबा असा असणारा रेफरन्स आता न्यूज मध्ये तुम्ही ऐकला असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी सोमालिया कुठे आहे बाबा हे चेक करता आलं पाहिजे. सोमालिया सोबतच सोलोमन आयलँड बद्दल क्वेश्चन केला तर सोलोमन आयलँड कुठे आहे बाबा, तो रेफरन्स तुम्हाला बघता आला पाहिजे. किंवा भारत काय करतोय, आशियन देशासोबत आपले इंटरनॅशनल रिलेशनशिप असणारे 30 वर्ष कंप्लीट करण्यासाठी कंबोडियाला गेला. कंबोडिया कुठे आहे, हा असणारा आशियन देशाचा ग्रुप कुठे आहे बाबा एक्झॅक्टली. त्याचा रेफरन्स साऊथ चायना सी सोबत आहे का, त्याचा रेफरन्स तायवान सोबत आहे का, तिथं भारताची कनेक्टिव्हिटी कशी आहे तिथपर्यंत जायचंय. किंवा आता रिसेंटली आपण काय केले, आपल्या भारतामध्ये चित्ते काय करतोय आपण आयात करतोय. मग चित्ते आयात करतोय तर कोणाकडनं करतोय, आफ्रिकन कंट्रीज कडनं करतोय. मग त्या आफ्रिकन कंट्रीजचा उल्लेख केला तर मग नामिबिया असेल, साऊथ आफ्रिका असेल, किंवा आता रिसेंटली आपण केनिया सोबतचा असणारा कोलॅबरेशन केलेला आहे. मग त्यांचं लोकेशन माहिती असलं पाहिजे, आफ्रिकेच्या असणाऱ्या कोणत्या एक्झॅक्टली त्या ठिकाणी कोस्टल एरियावरती आहे, ते ईस्टर्न कोस्टल एरियावरती आहे का वेस्टर्न कोस्टल एरियावरती आहे ते माहिती असणं गरजेचं असलं पाहिजे आपल्याला. या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स तुम्हाला लोकेशन वाईज माहिती असणं आवश्यक असणार आहे. सोबतच महत्वाचा मुद्दा, बऱ्याच वेळा आपले असणारे जे काही लीडर आहेत ना, ज्याला आपण म्हणूया या ठिकाणी इंडियन शेर्पा जे असतात ना, ते आपल्याला वेगवेगळ्या देशामध्ये व्हिजिट करताना दिसतात. मग ते जेव्हा व्हिजिट करतात ना, त्या प्रत्येक व्हिजिटच्या पाठीमागं इंडियन फॉरेन पॉलिसी असते आणि त्यासोबतच असतो इंडियन डायस्पोराचा रेफरन्स. म्हणजे आपले भारतीय लोक भारताचं नागरिकत्व सोडून इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं असतं. त्याही भारतीयांचा असणारा मूळ विचार हा कदाचित भारतासोबतच जोडलेला असू शकतो. या असणाऱ्या मेंटॅलिटीचा, या इमोशनचा वापर करणं गरजेचं आहे भारताच्या असणाऱ्या इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटसाठी. सोबतच सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो सोशल अटॅचमेंटसाठी आपल्याला या इंडियन डायस्पोराची आवश्यकता असते. मग त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं की आपले वर्ल्ड लीडर ज्यावेळेस इतर देशामध्ये जातात तेव्हा तिथल्या असणाऱ्या इंडियन डायस्पोरा सोबत त्यांची व्हिजिट आपल्याला दिसतेच. आता रिसेंटली आपले पीएम मोदी साहेब पहिल्यांदाच काय झाले होते, जवळपास 45 वर्षाच्या गॅप नंतर पोलंड सारख्या देशामध्ये जाताना दिसले आपल्याला. मग तिथं सुद्धा पोलंडमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी इंडियन डायस्पोराला त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलंच की, भारताच्या असणाऱ्या लोकांना भेटलेच की जाऊन तिथं. भले ते आता त्या देशाचे नागरिक जरी असले तरी कुठं ना कुठं तो असणारा टच, इमोशनल टच आपल्याला भारताचा असतोच तिथं. म्हणून त्या ठिकाणी जेव्हा आपली फॉरेन व्हिजिट होते, पीएमची फॉरेन व्हिजिट असेल, प्रेसिडेंटची असेल, किंवा महत्वाचा रेफरन्स म्हणजेच काय आपल्या असणाऱ्या असं म्हणून आपण वेगवेगळ्या मिनिस्ट्रीच्या अनुषंगाने असणारे जे मिनिस्टर्स आहेत का त्यांची फॉरेन व्हिजिट असेल. जसं आता सध्याला आपण काय केलं या ठिकाणी, तर आता युएस मध्ये आपल्या असणाऱ्या रक्षामंत्र्यांची असणारी व्हिजिट आपल्याला होताना बघितली. मग त्या ठिकाणी बघितलं तर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा असणारा रेफरन्स आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसला. मिलिटरी सारखे असणारे अलायन्स आपल्याला होताना दिसले. तर त्या अनुषंगाने आपल्याला ते सगळे असणारे फॉरेन व्हिजिट बघणं गरजेचं असेल. फॉरेन व्हिजिट मध्ये एखाद्या देशाचं नाव आपल्याला ऐकायला मिळालं की काय आपले असणारे मिनिस्टर कुठे जात आहेत बाबा, युएसला व्हिजिट करायला जातात, तर लगेच चेक करायचं की युएसच्या माध्यमातून इंडियाला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी कोणकोणते रूट त्या ठिकाणी येतात, कशा पद्धतीनं इंडिया या असणाऱ्या युएसला कनेक्ट होऊ शकतो, याचे असणारे अँगल, याचे झोन, तिथला असणारा क्रायसिसचा मुद्दा. सोबतच पाहिलं तर आता हा सध्याचा असणारा युएसए जो आहे का तो स्पोर्ट्स मध्ये खूप मोठ्या पद्धतीने आता सध्याला समोर येतोय. मग त्याच असणाऱ्या युएसच्या अंतर्गत आपल्याला वेगवेगळे असणारे ऑलिम्पिकचे झोन किंवा आता 2028च्या अनुषंगाने असणारा जो काही ऑलिम्पिकचा असणारा अँगल दिसतोय लॉस एंजेलिस मध्ये होताना आपल्याला दिसेल. तिथं आपल्याला दिसतं की काय या ठिकाणी तर क्रिकेटचा असणारा समावेश किती 128 वर्षानंतर होताना दिसतोय असं आपण ऐकतोय. तर तो असणारा लोकेशन कुठं आहे बाबा, लॉस एंजेलिसचा असणारा पार्श्वभूमीचा मुद्दा काय बाबा, या सगळ्या गोष्टी थोडंसं आपल्याला चेक करणं गरजेचं असतं. म्हणून काय करायचंय, या फॉरेन व्हिजिटला इंडियन डायस्पोराला तितकंच महत्व द्यायचंय. त्या गोष्टी आपल्याला बघत राहणं आवश्यक असणार. सोबत पाहिलं ना तर बऱ्याच वेळा कसं होतं की एखाद्या देशामध्ये एखादी घटना घडते, म्हणजेच काय युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा त्या देशातल्या इलेक्शन्स असतील किंवा त्या देशामध्ये एखादा असणारा वेगळा डिसिजन घेतला असेल. जसं आपण बघतो LGBTQ कम्युनिटीसाठी एखादा लॉ आला, एखादा कायदा आला जो सोशल लाईफ वरती इम्पॅक्ट करणारा असेल, तर तो हायलाइटेड असणारा न्यूज हा भारताच्या लॉ मेकिंग साठी सुद्धा महत्वाचा ठरू शकतो. त्या देशातला असणारा जर एखादा न्यूज हायलाइट होत असेल तर त्या न्यूजला बघत असताना त्या देशाचा असणारा जिओग्राफिकल लोकेशन, पॉलिटिकल अजेंडा, जिओ पॉलिटिकल रेफरन्स काय आहे ते पण बघणं आपल्याला आवश्यक असणार आहे. म्हणून आपलं लक्ष या असणाऱ्या हायलाइटेड न्यूज कडे सुद्धा असलं पाहिजे. जसं आता सांगितलं मी, इलेक्शनचा पार्ट असेल, कारण हे 2024 हे वर्ष पाहिलं
तर जगातल्या असणाऱ्या जवळपास किती 2/3 पार्ट वरती आपल्याला इलेक्शन्स होताना दिसत आहेत. त्यामुळं या संपूर्ण असणाऱ्या इलेक्शनच्या अनुषंगाने असणारे देश काय चाललंय तिथं, कोणकोणते मुद्दे हायलाइट होत आहेत, ते सगळे ठिकाणं आपल्याला पाहणं आवश्यक असणार आहे. म्हणजे प्रायर कंडिशन मध्ये आपल्याला मॅपचा रेफरन्स जेव्हा बघायचंय न्यूजच्या अनुषंगाने, तेव्हा आपल्याला लक्ष द्यायचंय या असणाऱ्या मूळ 5 मुद्द्यांवरती. कोणते 5 मुद्दे? लोकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सर्च करणं गरजेचं असेल. नंतर जेवढे फॉरेन व्हिजिट होत आहेत त्याचा असणारा अजेंडा, त्या देशांचा रेफरन्स, त्या असणाऱ्या ग्रुपचा रेफरन्स आपल्याला बघणं गरजेचं असेल. जसं ब्रिक्स असेल, आता आपण व्हिजिट करतोय, जसं आपण क्वाड समिटीचा असणार संदर्भ याच्यामध्ये चर्चेमध्ये येतोय, किंवा बिमस्टेकचे असणारे आपण बिझनेस समिट होस्ट करताना बघतोय. या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स आपल्याला बघणं गरजेचं असेल. सोबतच इंडियन डायस्पोरा ज्या ज्या ठिकाणी आपले हे फॉरेन व्हिजिट होत आहेत, किंवा ज्या ज्या देशासोबत भारताचं कोलॅबरेशन होतोय किंवा ट्रेड अग्रीमेंट होत आहेत, त्या देशांचा अंतर्गत असणारा जो काही इंडियन डायस्पोरा आहे का, त्याला चेक करणं, त्याला पाहणं आवश्यक असणार आहे. तर तो मुद्दा याच्यामध्ये बघायचा. सोबतच काय, वेगवेगळ्या देशातील असणारे जे काही हायलाइटेड न्यूज आहेत का, ते न्यूज जे चर्चेमध्ये राहतात, जे युनिक असतात, जे वेगवेगळ्या पद्धतीचे मिनिंग आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करू शकतात, अशा सगळ्या गोष्टींना पाहणं आवश्यक असणार आहे. सोबतच इलेक्शनचं इयर आहे, त्यामुळे इलेक्शनचं इयर आहे म्हणून हेच वर्ष बघायचं का असं नाहीये. मागच्या वर्षी काय झालं, पुढच्या असणाऱ्या 2 वर्षांमध्ये काय होणार आहे याचा सुद्धा रेफरन्स बघायचा. का, त्या देशातला असणारा जो काही पॉलिटिकल सिस्टीम आहे ती कशी चालते, इंडियन पॉलिटिकल सिस्टीम सोबत त्याचं कंपॅरिझन होतं का, बऱ्याच वेळा आपल्याला असे क्वेश्चन विचारलेत का, तर हे पण आपल्याला कळतं की अरे हा असे क्वेश्चन्स विचारलेत. बऱ्याच वेळा कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सच्या अँगलनं आपल्या भारताच्या असणाऱ्या सिस्टीमला त्या देशाच्या असणाऱ्या पॉलिटिकल सिस्टीम सोबत कम्पेअर केलं जातं. मग ते काय आहे ते पण बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे प्रायर कंडिशन मध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं लक्ष याच्याकडे द्यायचं आहे. ठीक आहे. बरं, हे झालं न्यूजच्या कनेक्शनच्या अनुषंगाने. मग त्यामध्ये जेव्हा आपण सगळ्यात पहिला पार्ट बघितला लोकेशनचा, मग लोकेशन मध्ये काय काय बघायचं आपल्याला. लोकेशन बघायचं म्हणजे फक्त त्या देशाचं ठिकाण बघणं अपेक्षित आहे का, तर नाही. मग या लोकेशन मध्ये त्या देशाशी संबंधित असणारे समुद्र कोणकोणते आहेत बाबा, सी असतील, ओशन्स असतील, महासागर असतील, त्यांची असणारी कनेक्टिव्हिटी कशी आहे. कारण तुम्ही बऱ्याच वेळा लँडलॉक कंट्री आणि सी फेसिंग कंट्रीचा रेफरन्स त्या ठिकाणी बघतो. अशा वेळेस त्या देशाचा ट्रेड त्या असणाऱ्या संपूर्ण ओशनिक झोनवरती डिपेंड असतो. कारण कोणताही देश जेव्हा समुद्राच्या भागाला जोडलेला असतो ना, तेव्हा त्याचा व्यापार हा आपल्याला द्विगुणित किंवा त्रिगुणित होताना दिसतो. म्हणजे त्याची असणारी जी काही मल्टिप्लिकेशनची असणारी शाश्वती किंवा शक्यता असती का, ती वाढत जाताना दिसते. म्हणून कोणता देश हा समुद्राशी महासागराशी जोडलेला आहे ते बघणं गरजेचं आहे. म्हणजे याच्या माध्यमातून आपल्याला दिसतो की त्या देशाचा असणारा ट्रेड कसा असू शकतो. नंतर त्या देशामधील किंवा त्या देशाशी संबंधित असणारे बीच असतील, लेक असतील, तिथले हायलाइटेड होणारे, किंवा तिथला असणारा एखादा युनिक अँगल असेल तिथं, तोही त्यामध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्याशी संबंधात असणारे वेगवेगळे असणारे आयलँड. बऱ्याच वेळा कसं होतं की मेनलँड कंट्रीचा असणारा एखादा सब पार्ट हा आयलँडच्या स्वरूपामध्ये इतर ठिकाणी आपल्याला इथं प्लेस असताना दिसतो. अशा कंडिशन्स मध्ये तिथं नेमकं एक्झॅक्टली काय केलं जातं. जसं एक्झाम्पल दाखल भारताचा उल्लेख केला तर अंदमान निकोबार हा मेनलँड इंडियासोबत कनेक्टेड नाहीये. लक्षद्वीपचे असणारे आयलँड आपल्याला कनेक्टेड दिसत नाहीयेत. मग त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटीसाठी भारत काय करतो. भारत जसं 2021च्या बजेटमध्ये डीप ओशन मिशनच्या माध्यमातून या आयलँडमध्ये ओशनिक रिसर्च करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपण फंडिंग देतोय, जवळपास 4077 कोटींची रक्कम आपण या ठिकाणी आणतोय. मग ते जे आयलँड्स आहेत का, त्यांच्यासोबत त्या देशाची कनेक्टिव्हिटी कशी आहे. जसं आपल्या देशाची कनेक्टिव्हिटी आपण बघण्याचा प्रयत्न करतो ना, तसंच त्या देशाची कनेक्टिव्हिटी कशी आहे ते पण आपल्याला या आयलँडच्या माध्यमातून बघायचंय. सोबतच काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा, त्या देशामध्ये इंटरनली जे ट्रान्सपोर्टेशन होतं ना, ते वॉटरवेजच्या माध्यमातून कसं होतं, किंवा मग तिथं सगळ्या रेफरन्स पाहिलं तर आपल्याला लँड एरियाच्या माध्यमातून असणारा वेज कसे आहेत तिथं, म्हणजे नॅशनल हायवेज कसे आहेत तिथं, त्या देशामधले असणारे एक्सप्रेस वेज कसे आहेत. का महत्वाचं आहे माहितीये का, ते एक्सप्रेस वे तयार करण्यासाठी ज्या पद्धतीनं रिसोर्सेस वापरले जातात, कार्बनचा कोणता असणारा अँगल त्याच्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला जातो. जसं आपण त्या ठिकाणी बिटुमिनस स्पीड्सचा असणारा वापर त्या ठिकाणी होताना दिसतोय. मग तो आपण UAE मध्ये मोठ्या प्रमाणात होताना बघितला आपण. त्यानंतर आपण तो आपल्या भारतामध्ये वापरताना बघितला. भारतामध्ये आपण आपल्या महाराष्ट्रातल्या अमरावतीमध्ये याचा असणारा वापर करताना पाहिला.
तर हे जे रस्ते निर्माण करण्याचे किंवा रेल्वे मार्ग करण्याचे किंवा सोबतच वॉटर मार्ग निर्माण करण्याचे असणारे अजेंडा कसे आहेत त्या देशामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं असेल, जेणेकरून लोकेशन वाईज असणारा एखादा मुद्दा चर्चेमध्ये असला, त्या स्पेसिफिक जर फक्त इन्फ्रास्ट्रक्चर वरती बोलायचं असेल तर आपल्याला या गोष्टी सुद्धा बघणं गरजेचं असणार आहे. म्हणजे जेव्हा लोकेशन बघायला जातो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स आपल्याला बघणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. मग लोकेशन सोबत फॉरेन व्हिजिट तर आल्याच, आणि फॉरेन व्हिजिट आल्या म्हणजे इंडियन डायस्पोराचा रेफरन्स त्या ठिकाणी आलाच. इंडियन डायस्पोराचा रेफरन्स आला म्हणजेच काय होतं त्या ठिकाणी, तिथला असणारा हायलाइटेड न्यूज काय असेल ते आपल्याला बघावं लागणारच आहे. सोबतच महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे इलेक्शनचा अँगल बघावं लागेल. मग जेव्हा भारत वेगवेगळ्या असणाऱ्या ठिकाणांपैकी काही ठिकाणांना जास्त महत्व द्यायला लागतो, तिथल्या असणाऱ्या सिच्युएशन मध्ये इंटरव्ह्यू करण्याचा प्रयत्न करतो किंवा तिथं चाललेल्या सिच्युएशन मध्ये स्वतःचा इंटरेस्ट त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो ना, तिथं आपल्याला बघायचं आहे की तिथल्या लोकेशन मध्ये काय आहे असं वेगळं पण जिथं भारत इंटरेस्टेड आहे किंवा भारताच्या ऑपोजिट शक्तीचा इंटरेस्ट ज्या ठिकाणी असेल तिथं का नेमकं ते गुंतवणूक करतात. जसं पाकिस्तान, चायना हे देश का बाबा या देशांमध्ये या झोनमध्ये येतात, तिथं आपलं सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे. जसं आता आपण कंटिन्युअसली या दोन देशांमधले असणारे वाद बघतो. कोणकोणते या ठिकाणी, आर्मेनिया आणि अझरबैजान. या ठिकाणी जेव्हा आता सध्याच्या कंडिशनमध्ये वॉर झोन किंवा वॉर कंडिशन्स निर्माण होण्याची असणारी व्यवस्था दिसते आपल्याला, तिथं भारत कसा रिॲक्ट करतो, पाकिस्तान कोणाला सपोर्ट करतोय, अशा पद्धतीमध्ये या लोकेशनचा उल्लेख लक्षात ठेवायचा. म्हणजे जेव्हा आर्मेनिया अझरबैजानचा वॉर झोन आपण चर्चेमध्ये आणतो तेव्हा आपल्याला बघणं गरजेचं आहे की यांच्या जवळची कनेक्टिव्हिटी कोणासोबत आहे. यांची रशिया सोबत आहे, यांची बघितली तर आपल्याला इराण सोबतची कनेक्टिव्हिटी दिसते. सोबतच या ठिकाणी अझरबैजानला असणारा जो काही भाग आहे का तो कॅस्पियन सी सोबत कनेक्टेड आहे. सोबतच यांचा उल्लेख पाहिला तर हा टर्की सोबत आपल्याला कनेक्टेड दिसतो. आर्मेनियाचा असणारा रेफरन्स या ठिकाणी बघितला तर मग हे मुद्दे बघणं गरजेचं आहे, कारण हे सगळे मुद्दे आत्ताच्या कंडिशनमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं गाजताना दिसतात. जसं आता चर्चेमध्ये आहे कोणता तर ब्लॅक सी. ब्लॅक सी का महत्वाचा आहे, कारण ब्लॅक सीच्याच असणाऱ्या नॉर्थ साइडला आपल्याला दिसतो क्रिमिया. क्रिमियाचा उल्लेख केला तर 2013-14च्या कालखंडामध्ये आपल्याला याच्यावरती काय करतोय तर रशिया या ठिकाणी अनेक्स करताना दिसतोय. इथं पूर्णतः असणारा हा भाग आपल्या कंट्रोलमध्ये घेतोय. आता सध्याच्या कंडिशनमध्ये जे दोन देश आता युद्धजन्य परिस्थितीमध्ये मागच्या 2.5 वर्षापासून आपण बघतोय ते म्हणजेच कोणता तर युक्रेन आणि रशिया. हे दोन जेव्हा बघतो ना आपण तेव्हा त्याच्याशी कनेक्टेड असणारे वेगवेगळे देश सुद्धा इम्पॅक्ट होत असतो त्या देशांवरती. म्हणजे या दोन देशांमधलं युद्ध फक्त या दोन देशांवरतीच प्रभाव टाकतो असं नाहीये, तर त्याचा प्रभाव आपल्याला या संपूर्ण असणाऱ्या झोनवरती त्या ठिकाणी पडताना दिसतो. हे बघणं गरजेचं. मग ब्लॅक सीचा रेफरन्स बघणं गरजेचं आहे. सोबतच पाहिलं तर युक्रेनच्या अनुषंगाने असणारे कोणकोणते देश आहेत बाबा, त्याचा असणारा अँगल कसा आहे ते बघणं गरजेचं आहे. म्हणजे काय, आता चर्चेमध्ये हे मुद्दे आहेत तर या सगळ्या असणाऱ्या लोकेशनला आपण व्हिजिट करणं गरजेचं असणार आहे. तो एक मुद्दा या ठिकाणी येतोय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की जे मुद्दे चर्चेमध्ये असतात ते बघणं अतिशय गरजेचं आहे. जसं आता सध्याला परत चर्चेमध्ये येतो तो म्हणजेच कुठला तर नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. या नाटोमध्ये आता रिसेंटली 2 देश ऍड होताना दिसतात आणि टोटल देश त्या ठिकाणी होताना दिसतात नाटोमध्ये 32. आणि ते 2 देश कोणते जे रिसेंटली ऍड झाले लास्टला, मग या ठिकाणी दिसतो स्वीडन आणि दिसतो त्या ठिकाणी कोणता तर फिनलँड. कोणते, स्वीडन आणि फिनलँड हे 2 देश दिसतात. मग स्वीडन आणि फिनलँडचा उल्लेख केला तर फिनलँडची असणारी जी काही बॉर्डर आहे का ती बॉर्डर तुम्हाला डायरेक्टली कनेक्टेड दिसते कोणासोबत, रशिया सोबत. त्यामुळं इथं न्यूक्लिअर वॉरफेअरची असणारी शक्यता जाणवली होती. त्यामुळं त्याचं लोकेशन बघणं गरजेचं आहे. कारण का हा नाटो प्रॉपर कोणाच्या अपोजिट काम करताना दिसतो आपल्याला, रशियाच्या अपोजिट काम करताना दिसतो. मग या ना, मग तुम्हाला बाल्टिक सी माहिती पाहिजे, बाल्टिक सी ला कनेक्टेड असणार हे 2 देश माहिती असले पाहिजे. मग स्वीडन आणि फिनलँडची माहिती घ्यायची. मग हेच बघत असताना तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसेल की इथं काही नावं आहेत. जसं काय स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज, नॉर्डिक कंट्रीज, बाल्टिक कंट्रीज अशी काही नावं दिसतात. मग ते एक्झॅक्टली काय तर त्याच्या पाठीमागचा रिसर्च आपला वाढायला स्टार्ट करतो. जसं आता सध्या आपण बघितलं तर आपल्या पीएम साहेबांचं व्हिजिट हे सध्या बाल्टिक देशांमध्ये वाढतंय. मग कोणते देश आहे तो बाल्टिकचा उल्लेख केला तर बाल्टिक सी ला कनेक्टेड असणारे 3 देशाचा उल्लेख करतो आपण या ठिकाणी. एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया या 3 देशांच्या अनुषंगाने भारताच्या असणाऱ्या प्राईम मिनिस्टरची व्हिजिट वाढते.
त्याच्या पाठीमागचं असणारं ट्रेडचं कारण कोणतं आहे बाबा, त्या पाठीमागं आपल्याला इंडियन डायस्पोराचा अँगल जोडता येऊ शकतो का, कशा पद्धतीनं भारत या असणाऱ्या 3 प्रदेशांना जॉईन करण्यासाठी अटॅच करण्यासाठी कोणकोणते असणारे स्ट्रक्चर यूज करतोय, हे सगळे मुद्दे बघत असताना या लोकेशनला बघणं गरजेचं असणार आहे. म्हणजे आलं का, आपल्या भारताच्या विजनच्या अनुषंगाने आपण कोणकोणत्या झोनमध्ये जास्त महत्व देतोय हे आपल्याला कळतं. एकदा मॅप पाहिला ना मग तुम्हाला अंडरस्टँड व्हायला स्टार्ट होतं की काय बाबा याचा असणारा रेफरन्स जर बघितला आपण तर नॉर्वेन सीचा रेफरन्स असेल, नॉर्थ सी असेल, सोबतच बघितलं आपण या ठिकाणी तर बॅरेंट सीचा उल्लेख असेल, तर हे काय लोकेशन्स कळायला स्टार्ट होतं आपल्याला. म्हणजे भारताचा असणारा स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप या देशांमध्ये का चालतो जास्त मोठ्या पद्धतीमध्ये हे सुद्धा अंडरस्टँड व्हायला आपल्याला सुरुवात होते, हे इथे लक्षात घ्यायचं. सोबत पाहिलं तर काय लक्षात घ्यायचं आपल्याला की जेव्हा चायना आणि पाकिस्तानचा उल्लेख येतो ना तेव्हा चायनाला काउंटर अटॅक करण्यासाठी भारत करतोय काय, त्याचा अँगल जेव्हा चेक करायचा असतो तेव्हा आपण बघतो की आता आपण ब्राह्मोस हे जे असणारं क्रूज मिसाईल सिस्टीम आहे ना, क्षेपणास्त्र जे आहे ना, आपण कोणाला देऊन टाकलं, आता विकलेला आहे, त्या ठिकाणी सेल केलेला आहे, तर आपण सेल केलेला आहे फिलिपिन्सला. जेव्हा फिलिपिन्सला सेल करतो याच्या पाठीमागचं कारण काय, मग याच्या पाठीमागचं कारण म्हणजे कधी दिसेल आपल्याला, जेव्हा तुम्ही लोकेशन बघाल फिलिपिन्स कुठं आहे, मग आपल्याला दिसेल की हा फिलिपिन्स या ठिकाणी आहे. बर, फक्त फिलिपिन्स या ठिकाणी असणं म्हणजे काम संपलं का आपलं, नाही. तर फिलिपिन्सच्या पाठीमागं बघितलं तर या ठिकाणी येतो तो म्हणजे हा साऊथ चायना सीचा रेफरन्स. आणि या साऊथ चायना सी मध्येच तुम्हाला असे लहान लहान डॅश दिसतील. पहा तुम्ही हे डॅश बघाल बघा या ठिकाणी, हे काय बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, किती डॅश आहेत हे 9, म्हणून ह्याला नाव आहे पहा काय 9 डॅश, काय म्हणते याला आपण 9 डॅश. म्हणजे चायनानं काय केलं, या असणाऱ्या साऊथ चायना सी मध्ये आर्टिफिशियल आयलँड तयार केले, म्हणजे कृत्रिम असणारे बेट तयार केली, ज्या बेटांमुळे या देशातील जे शेजारचे देश आहेत ना सगळे इथले, मग कुठला असेल मलेशिया असेल, सोबतच बघितलं तर ब्रनई असेल, फिलिपिन्स असेल, व्हिएतनाम असेल, या देशांच्या समुद्राच्या टेरिटोरियल एरियाच्या अंतर्गतचा असणारा कंट्रोल हा चायना स्वतःकडे आणण्याचा प्रयत्न करतोय, कारण तो या साऊथ चायना सी मध्ये स्वतःचा पूर्ण डॉमिनन्स तयार करण्याचा प्रयत्न करतोय. का, त्याची वन चायना पॉलिसी मध्ये हा जो तायवान आहे का, तो तायवान तो मेन लँड चायनाचाच आहे असं तो वारंवार म्हणतोय, तर तो थोपवण्याचा प्रयत्न करतोय या एरियावरती स्वतःचं प्रभुत्व वाढवून. मग भारत काय करतो, मग भारत काउंटर प्लॅन करतो. मग काउंटर प्लॅन काय करतो, मग भारत ह्या फिलिपिन्सला आपला असणारा काय करतो या ठिकाणी क्रूज मिसाईल सेल करतो. फिलिपिन्सला या ठिकाणी आपण काय केलं, ब्राह्मोस सेल केला. जो ब्राह्मोस आपण तयार केला कोणासोबत मिळून, या ठिकाणी रशिया सोबत, कारण ब्राह्मोसचं नावच काय ब्रह्मपुत्र आणि मॉस्को या दोघांच्या नावातून हा ब्राह्मोस तयार झालेला आहे. आणि त्याच्या असणाऱ्या जर डिस्टन्स कव्हर करण्याच्या कॅपॅसिटीचा उल्लेख केला तर 290 किलोमीटर त्या ठिकाणी तो डिस्टन्स कव्हर करू शकतो. म्हणजे फिलिपिन्सला वापर होऊ शकतो कोणाच्या अगेन्स्ट, चायनाच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी करू शकतो. आता इथं आपल्याला हळूहळू कळायला लागतं की चायना आणि रशिया यांचं रिलेशन तर चांगलं आहे. मग यांचं रिलेशन चांगलं असताना भारत रशिया सोबत मिळून जे क्षेपणास्त्र तयार करतोय ते चायनाच्या ऑपोजिट शत्रू देशांना त्या ठिकाणी विकतोय. म्हणजे या दोन देशांच्या असणारे इंटरनॅशनल रिलेशन्स कसे असतील बाबा, यासाठी रशिया चायनाला काय सांगतोय, या गोष्टी हळूहळू कळायला स्टार्ट होतात. म्हणून लोकेशन गरजेचं आहे. मग काय केलं जातं या ठिकाणी बघितलं तर या असणाऱ्या फिलिपिन्सच्या अंतर्गत पाहिलं तर यांचा असणारा नेव्हल बेस जो आहे ना, नेव्हीचा बेस, तो कोणाला देताना दिसतोय त्या ठिकाणी, तो अमेरिकेला दिला. मग अमेरिका, फिलिपिन्स आणि भारताचा इंटरव्हीन याचा रेफरन्स पाहिला तर या असणाऱ्या पॅसिफिक ओशनच्या अनुषंगाने साऊथ चायना समुद्रामध्ये आपल्याला डॉमिनन्स तयार करण्याची रेस जी चालू आहे का युएस मध्ये आणि चायनामध्ये, हे ऑटोमॅटिक दिसते आणि त्यात इंडियाचा रोल कळतो आपल्याला. मग समजतं की भारत का मलेशिया सोबत चांगलं मैत्रीपूर्ण व्यवहार करण्याचा प्रयत्न करतोय. आता रिसेंटली मलेशिया सोबत भारताचे रिलेशन्स वाढताना दिसत आहेत. जसं आपण आता फिलिपिन्सला डिफेन्स मधले इक्विपमेंट सेल करतोय तसंच आपण आता या व्हिएतनामला सुद्धा सेल करतोय. सोबतच याच्या जवळ हे सगळे जे देश आहेत ना, आता जे नावं घेतोय हे सगळे आशियान देश आहेत. आशियान देशांवरती आपल्या भारताला लक्ष द्यायचं होतं, म्हणून आपण काय केलं होतं 1991च्या कालखंडामध्ये आपण लुक ईस्ट पॉलिसी आणली होती आणि त्याच पॉलिसीला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी आपण 2014ला आणली ऍक्ट ईस्ट पॉलिसी.
म्हणजे अशा पॉलिसी आणून या एरियावरती आपण कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करतो. सोबतच इथं बघितलं आपण तर म्यानमारचा रेफरन्स असेल, म्यानमार पासून उल्लेख केला आपण या ठिकाणी, तर कंबोडिया पर्यंत आपण आपल्याला वाढवताना दिसतोय आपण एरिया, आणि त्यासाठी आपण कालादान मल्टीमोडल प्रोजेक्ट सुद्धा आणतोय आपण. असे मुद्दे आपण करतोय, हे लोकेशन बघितलं ना तर आपल्याला समजायला सुरुवात होतं. म्हणून न्यूज मध्ये असे काही एखादी नावं ऐकली तर आपल्याला त्या असणाऱ्या ठिकाणांना व्हिजिट करायचं आहे. काय चर्चेमध्ये मुद्दे आहेत ते बघणं गरजेचं असणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं. त्याच्यामध्ये त्यासोबतच आपल्याला कळतं की जेव्हा आपण या असणाऱ्या चायनाच्या अँगलनं तायवानचा रेफरन्स बघायला लागतो तेव्हा समजतं आपल्याला की ह्याच्या सोबतच ऑटोमॅटिकली चर्चेमध्ये येतो जपान आणि साऊथ कोरिया. मग कळतं की का बाबा साऊथ कोरिया नॉर्थ कोरिया यांच्यामध्ये असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमच्या अँगलनं भारताला जेव्हा कोलॅबरेशन करायचं असेल तेव्हा भारत हा साऊथ कोरिया सोबत जास्त करतो, नॉर्थ कोरिया सोबत करत नाही. नॉर्थ कोरिया कनेक्टेड आहे कोणाला? चायनाला कनेक्टेड आहे. या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स आपल्याला ऑटोमॅटिक समजायला स्टार्ट होतो. मग भारत हा फिलिपिन्सला कनेक्टेड करतो, भारत तायवान सोबत योग्य पद्धतीने कनेक्टेड आहे. सोबत भारत हा जापान सोबत कोलॅबरेशन खूप चांगला करतो. जापानचा उल्लेख केला तर आपल्याला हळूहळू समजतं काय या ठिकाणी फुमिओ किशिदांचा रेफरन्स आपण आत्ता बघूया. पण शिंजो अॅबे सारख्या व्यक्तीनं 2007 ला भारताला सोबत घेऊन क्वाड सारखा असणारा एखादा ग्रुप असावा याची चर्चा त्यांनी केली होती. मग 2017 ला प्रॉपर क्वाड निर्माण होताना दिसला आपल्याला. मग या क्वाड मध्ये आपल्याला दिसला युएसए असेल, ऑस्ट्रेलिया असेल या ठिकाणी, सोबतच जापान असेल, नंबर 3चा असणार 4चा असणार आपला देश इंडिया असेल. हे 4 देश एकत्र येताना दिसतात. मग यांचं लोकेशन पॅसिफिक ओशनच्या अँगलमध्ये का महत्वाचं आहे हे पण कळायला लागतं आपल्याला. म्हणून लोकेशन बघणं इतकं महत्वाचं आहे ना. मॅप, आता तुम्हाला जर एखादा क्वेश्चन विचारला या क्वाड ग्रुपवरती आणि त्या क्वाड ग्रुपच्या अनुषंगाने तुम्ही थोडासा मॅप दाखवला, फक्त ऑस्ट्रेलिया दाखवला तुम्ही, ऑस्ट्रेलिया सोबत ह्या पॅसिफिक ओशनच्या अनुषंगाने इथं युएसए दाखवला, सोबत आपल्या भारताचा असणारा मॅप दाखवला तिथं, किंवा भारत दाखवला फक्त थोडक्यात टिंबाच्या स्वरूपामध्ये, आणि वरचा असणारा जापान दाखवला पण फिलिपिन्सच्या वरचा असणारा भाग, तर तुम्हाला कळेल की हा असणारा पॅसिफिक ओशन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी हा क्वाड तयार होतोय हे तुम्ही तुमच्या उत्तरातून दाखवू शकता. आणि याच पॅसिफिक ओशन मध्ये जेवढे लहान लहान असणारी बेटं आहेत का त्याच्यामध्ये राजकारण चालताना दिसतं आपल्याला. मग त्यामध्ये उल्लेख केला तर सोलोमोन आयलँडचा भाग आता चायनाकडे जाताना दिसतो. चायना काय सांगतोय या असणाऱ्या लहान लहान भागामध्ये हे सगळे जे भाग आहेत ना ह्याचा उल्लेख केला ना तर आपल्याला हे थोडेसे क्रिटिकल दिसतात. का असं म्हणतो या ठिकाणी? कारण पापुआ न्यू गिनीचा असणारा अर्धाच भाग युएसएच्या कंट्रोलमध्ये आहे, अर्धा भाग कंटिन्युअसली व्हेरिएबल असतो, कोणत्या देशाचं कंट्रोल त्याच्यावरती असेल. या अनुषंगाने चायना काय करतोय, जे सगळे लहान लहान असणारे आयलँड्स आहेत का ते आयलँड खूप गरीब आहेत, प्लस तिथे असणारे प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत, त्यामुळे या देशांना फक्त अपेक्षा आहे ती म्हणजे पैशांची. मग चायना या असणाऱ्या बेटांना डायरेक्टली ऑफर देतो आणि तो काय म्हणतो, तुम्ही जर तुम्हाला फंडिंग पाहिजे असेल तर तुम्ही फक्त आमच्या 2 कंडिशन मान्य करायच्या, आम्ही तुम्हाला काय करेन या ठिकाणी फंडिंग देऊ आणि सपोर्ट पण करू. पहिलं काय या ठिकाणी तर तायवानला ऍज अ कंट्री म्हणून रेकग्नाइज करायचं नाही. काय म्हणतो या असणाऱ्या देशांना चायना? तायवानला देश म्हणून रेकग्नाइज करायचा नाही, हा पहिली अट त्यांची. दुसरी अट काय म्हणतो या ठिकाणी तर दुसरी अट म्हणतो इथं की जेव्हा जेव्हा युनायटेड नेशन्सच्या अंतर्गत एखादा ठराव मांडला जाईल त्या ठरावामध्ये तुम्ही आमच्या बाजूने वोटिंग करायचं. प्रश्न संपला. म्हणजे चायना स्वतःचा डॉमिनन्स दाखवण्याचा प्रयत्न करतोय या एरियामध्ये, त्यासाठी तो वेगवेगळ्या आयलँडला रक्कम जास्त देण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी चायनाकडं सगळ्यात मोठा शस्त्र आहे 2013ला स्टार्ट केलेला, तो म्हणजे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. हे समजायला लागतं आपल्याला. लोकेशन्स बघितलं ना तर कळतं का चायना बाबा या ठिकाणी सोलोमोन आयलँड वरती एवढा रक्कम खर्च करतोय. फक्त न्यूज वाचली त्यात काय चाललंय बघितलं ना आयडिया क्लिअर होत नाहीये. म्हणून काय करायचं आपल्याला, मॅप वरती यायचं, मॅप वरनं समजतं या प्रदेशावरती का लक्ष दिलं जातं. ठीक आहे. जसं आता सध्याला आपण तापी पाईपलाईनचा उल्लेख पाहिला होता, 2010चा पाईपलाईन आहे. आता आपले व्हाईस प्रेसिडेंट गेले होते कुठं, तुर्कमेनिस्तानच्या व्हिजिटिंगला. मग तुर्कमेनिस्तानच्या व्हिजिटिंगला गेल्यानंतर चर्चेमध्ये आला परत तापी पाईपलाईन. तापी म्हणजे काय, तुर्कमेनिस्तान असेल, सोबतच बघितलं या ठिकाणी अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल आणि इंडिया असेल, या 4 देशांना जोडून नॅचरल गॅस त्या ठिकाणी फ्लो करणारा असणारा पाईपलाईन तयार करायचा 2010चा निर्णय आहे. अजूनपर्यंत पाईपलाईनचे असणारे कन्स्ट्रक्शन कंप्लीट केलं नाही. 3 देशांनी केलेलं आहे, तुर्कमेनिस्ताननं केलंय, अफगाणिस्ताननं केलंय, इंडियानं केलंय. फक्त कोणी राहिलं करायचं, पाकिस्तान करायचं राहिलं. हे कळतं आपल्याला. व्हिजिटिंगसाठी तुम्ही नाव ऐकलं कोणाचं,
व्हाईस प्रेसिडेंट तुर्कमेनिस्तानला गेले. तुर्कमेनिस्तानला गेल्यानंतर तुम्हाला लगेच मॅप बघायचंय. मॅप बघितल्यानंतर तुम्हाला लगेच तिथंच समजतं काय, अरे हा तापी पाईपलाईनचा काहीतरी इश्यू होतं बाबा. मग ते तुम्हाला समजू शकतं, ते तुम्ही मॅपच्या अनुषंगाने चर्चेमध्ये येऊ शकता, बघू शकता. सोबतच बघितलं आपण तर आता 26 जानेवारीचा इव्हेंट जर आपण बघितला, कधीचा 26 जानेवारीचा इव्हेंट 2022चा, काय होणार होते या ठिकाणी, या असणाऱ्या सेंट्रल एशियातले असणारे 5 देश भारताच्या व्हिजिटिंगला येणार होते. ही न्यूज तुम्ही ऐकली, लगेच मॅपवर जायचं. काय आले नाहीत तो प्रश्न वेगळा, पण मॅपवर जायचं आणि बघायचं कुठे आहेत बाबा हे देश या ठिकाणी. मग इथं उल्लेख केला तर या ठिकाणी दिसतो तुम्हाला कुठला, कझाकिस्तान असेल, उझबेकिस्तान असेल, तुर्कमेनिस्तान असेल, इथं किर्गिझिस्तान असेल आणि ताजिकिस्तान असेल. हे 5 देश म्हणजे सेंट्रल एशियाचे भाग. आणि या सेंट्रल एशियावरती चायना काय करतोय, स्वतःचा डॉमिनन्स दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चायना सोबत रशियाचा सुद्धा डॉमिनन्स या असणाऱ्या सेंट्रल एशियावरती दिसतो. त्यामुळं भारताला सुद्धा काय करावं लागेल, या असणाऱ्या एरियांवरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. मग हे करण्याचा प्रयत्न करत असताना मग भारतानं काय केलं, इराणमध्ये चहाबार पोर्ट आहे, तो चहाबार पोर्ट आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण इराणमध्ये गेलो तर इराणमधून काय करू शकतो आपण, चहाबार पोर्टच्या थ्रू कुठे जाऊ शकतो आपण, या ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये एंट्री करू शकतो. अफगाणिस्तानातून आपल्याला हा सेंट्रल एशियाच्या असणाऱ्या 5 देशामध्ये एंट्री करता येऊ शकते. कारण हे जे सेंट्रल एशियाचे देश आहेत ना, हे कुठं महत्वाचे आहेत, हे एससीओ मध्ये एकत्र येतात. म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, जिथं आपल्याला चायनाचा डॉमिनन्स दिसतो, भारत पण आहे, पाकिस्तान पण आहे. अशा कंडिशन्स मध्ये या देशांना सोबत करणं भारताला महत्वाचं ठरतं. मग का महत्वाचं ठरतं हे लोकेशनवरनं कळतं. कसं, जर या असणाऱ्या पाकिस्तानला जर आपल्याला पूर्णतः कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर आपल्याला वापरावा लागतो तो म्हणजेच कुठला, तर मंडल सिद्धांत. काय वापरावा लागतो, मंडल थेरी. म्हणजे चाणक्याने सांगितलेली असणारी मंडल थेरी. म्हणजेच काय, आपला शेजारी हा जमीन व पाणी यांच्यासाठी आपला कायमस्वरूपीचा शत्रू असणारच आहे. त्यामुळं त्याचा शेजारी हा जो आहे ना, तो आपला मित्र असला पाहिजे. हा रेफरन्स या ठिकाणी येतो. म्हणून त्यांनी शब्द वापरला होता, आपला शेजारी हा कोण असेल, हा असेल अरी. हा कोण असेल आपला शेजारी, आपला शेजारी असणार आहे अरी. अरी म्हणजे शत्रू. आणि त्याच्या जवळचा शेजारी जो आहे ना, तो आपला असेल या ठिकाणी मित्र. आणि त्या शेजाऱ्याचा शेजारी जो असेल ना, तो कदाचित या असणाऱ्या आपल्या शत्रूचा कोण असेल, मित्र असेल. मग तो असेल अरी मित्र. मग त्या सुद्धा मित्राच्या शेजारी जो असेल ना, तो आपला त्या ठिकाणी असेल कुठला, मित्र असेल. म्हणजे आपल्याला आपले मित्र कोण आहेत हे चेक करणं कंटिन्युअसली गरजेचं आहे. त्यामुळे आपण आपली फॉरेन पॉलिसी तशा पद्धतीने सेट करणं गरजेचं आहे. मंडल सिद्धांत कंटिन्युअसली फॉलो करणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला या सेंट्रल एशियाच्या देशांकडे आपण जास्त लक्ष देताना सुद्धा पाहतो. जसं आता आपण बघितलं की तोच मंडल सिद्धांत. काय, आपला शत्रू कोण आहे, चायना. चायनाचा शेजारी कोण आहे, मंगोलिया. मग पहिल्यांदाच आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी भारताचे पहिले प्राईम मिनिस्टर ठरतात जे मंगोलियाला जाऊन व्हिजिट करतात. मग हे व्हिजिट करण्या पाठीमागचं कारण कळतं ना आपल्याला. मग कारण कधी कळतं, जेव्हा मॅप बघतो आपण, मॅपमध्ये चायनाच्या शेजारचा उल्लेख दिसतो आपल्याला, त्याच्या शेजारी रशिया आहे, त्याच्या सोबत पाहिलं तर हा सेंट्रल एशियाचे असणारे 5 देश आपल्याला दिसतात. त्यामुळे मंगोलिया सोबतचं कोलॅबरेशन भारताचं किती महत्वाचं आहे ते योग्य पद्धतीने आपल्याला समजायला सुरू होतं. त्यामुळे हे मॅप बघणं आवश्यक असणार आहे, हे इथं लक्षात ठेवा. जसं आता श्रीलंकेच्या बाबतीमधले वाद असतील ते बघा, चायना सोबतचे मुद्दे चर्चेमध्ये असतील तर नेमकं एक्झॅक्टली या ठिकाणी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल मध्ये असणारी विवादाचे ठिकाणं कोणते ते मॅप मध्ये कळणं खूप गरजेचं असतं. कारण चर्चेमध्ये तुम्ही कंटिन्युअसली ऐकता का या ठिकाणी, तर तो रेफरन्स येतो पँगॉंग सू लेकचा रेफरन्स. मग पँगॉंग सू लेक जोपर्यंत तुम्ही मॅप मध्ये बघत नाही तोपर्यंत चायना आणि तिथला असणारा जो अक्साई चीनचा भाग आहे का, त्याच्याबद्दल भारताचे असणारे जे काय डिस्प्युटेड एरियाज आहेत ना, ते क्लिअर कळत नाही. गलवान व्हॅली कुठे आहे हे समजत नाही आपल्याला, हे बघणं गरजेचं आहे. फरक एवढाच बघून मुद्दा नाहीये. तर ह्याचा भारताचा प्रॉब्लेम जो आहे ना, तो नेपाळ सोबत पण आहे. कारण भारताचे 2 ठिकाणं नेपाळ स्वतः सांगत होता, कोणता, कालापानी लेक आणि लिपू लेक. मग हे जेव्हा लोकेशन मध्ये बघतो तेव्हा कळतं एक्झॅक्टली याचा असणारा ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय असणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करायचे. लोकेशन बघा, ह्या सगळ्या लोकेशनचा अँगल आपल्याला दिसतो. मग येतो फॉरेन व्हिजिटचा. मग फॉरेन व्हिजिट आपण आपले लीडर्स कोणकोणत्या देशामध्ये करतात, कसे करतात, ते सगळं बघणं आवश्यक असणार आहे. मग त्या अंतर्गत आपण बघितलं तर आता सध्या आपला फोकस जो आहे का, तो आफ्रिकेच्या असणाऱ्या कुठल्या ठिकाणी,
तर आपल्याला ईस्टर्न कोस्टल वरती आपला जास्त त्या ठिकाणी फोकस दिसतोय. आफ्रिकेचा असणारा पूर्वेकडचा जो भाग आहे का तो आपल्याला दिसतो. मग इथं बघितलं तर आपण बघतो या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीचा असणारा देश चर्चेमध्ये सध्या भारतासोबत, तर बघितला तो म्हणजे मोझांबिकचा रेफरन्स येतो, तिथंच आहे मोझांबिक कॅनलचा उपयोग, त्याच्या जवळ आहे या ठिकाणी मादागास्कर. मग मादागास्कर सोबत बघितलं तर भारताचा कोलॅबोरेशन खूप महत्वपूर्ण आहे. का माहितीये का या ठिकाणी, तर इथं आहे त्यांचं असणारं सगळ्यात महत्वाचं असणारं सिटी, याला म्हणतो आपण या ठिकाणी कुठला, तर अँटान्टिरिओ. या अँटान्टिरिओ मध्ये काय केलं जातंय, तर तिथला असणारा जो काही एक मोठा ग्रास एरिया आहे ना, म्हणजे गवताळ प्रदेशांचा भाग, त्या गवताळ प्रदेशाच्या भागाला तिथल्या मेयरनं महात्मा गांधींचं नाव देऊन टाकलं. मग असं जेव्हा होतं तेव्हा आपण याच्यासोबतची कोलॅबोरेशन चांगलं आहे हे आपल्याला दिसतं. याच्यामुळे काय करतो आपण हिथला असणाऱ्या वेगवेगळ्या लहान आयलँड सोबत सुद्धा कोलॅबोरेशन करतो. जसं आपण सेशल्स असणारा भाग असेल, सोबतच बघितलं आपण या ठिकाणी मॉरिशियसचा असणारा भाग असेल, यांच्या सोबतची आपली भारताची कोलॅबोरेशनची कंडिशन्स वाढताना दिसतात, ते बघणं गरजेचं असणार आहे. तसंच काय सांगितलं, हायलाइटेड न्यूज आणि वेगवेगळ्या देशातले इलेक्शन्स पण बघणं गरजेचं आहे आपल्याला. जसं एखादा निर्णय घेतला बाबा काय की एखाद्या देशामध्ये एखादा लॉ तयार झालाय, तर त्या देशाचा रेफरन्स कसा आहे, जसं फ्रान्सचा उल्लेख केला तर फ्रान्समध्ये काय आपल्याला होताना दिसलं, आपल्याला हिजाबच्या बाबतीमधला असणारा हिजाब पब्लिक प्लेसमध्ये वापरायला बॅन केला. हा डिसिजन जेव्हा बघतो, जेव्हा कर्नाटकाच्या अँगलमध्ये आपण हिजाबचा रेफरन्स चर्चेमध्ये बघितला होता, तो थोडासा कम्पेअर करून अभ्यास करता येऊ शकतो, नेमकं फ्रान्समध्ये कसं आहे काय आहे. इलेक्शनचा उल्लेख केला तर आता रिसेंटली वेगवेगळ्या देशांमध्ये इलेक्शन झाले, जसं इस्रायलमध्ये इलेक्शन होत असताना आपण नेत्यानाहू यांचा असणारा रेफरन्स बघितला. हे चर्चेमध्ये येतात, हे बघणं गरजेचं आहे. तसंच काय करायचं, साहजिक आहे इथं लोकेशन तर बघणं गरजेचं कुठं, इंटरनली भारताच्या अंतर्गत राज्यांमध्ये सुद्धा इलेक्शन्स आहेत ना. आता रिसेंटली मग कुठले इलेक्शन्स अनाऊन्स होताना दिसतात, हरियाणा जम्मू काश्मीरचे इलेक्शन्स अनाऊन्स होताना दिसतात, त्या ठिकाणचे लोकेशन सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जसं आंतरराष्ट्रीय पातळीवरती असणारे आपण जर हे इलेक्शन बघितले, युकेच्या इलेक्शन्स आपण बघितल्या, युएसच्या असणाऱ्या प्रेसिडेन्शियल इलेक्शन सुद्धा आपण बघतोय. सगळ्या गोष्टींवरती आपल्याला योग्य पद्धतीने लक्ष देता आलं पाहिजे, म्हणजेच आपला अभ्यास परफेक्ट होणार आहे. अदरवाईज तो कम्प्लीट होताना दिसणार नाहीये, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, याच नवीन पॅटर्नच्या अनुषंगाने आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा लागतो. जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे आपला 500 मार्काचा, तर तो ऑप्शनल सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन्स PSIR या अँगल मध्ये आपण 500 मार्क प्लस जीएसचा पेपर सेकंड जो पॉलिटी गव्हर्नन्सच्या सोबतच त्या ठिकाणी इंटरनॅशनल रिलेशनशी कनेक्टेड आहे त्याचे 250 मार्क, असे आपले 250 मार्कांची 250 मार्क आणि 500 मार्क असे टोटल 750 मार्कांची तयारी तुमची या ऑप्शनलच्या माध्यमातून होऊ शकते. म्हणजे साहेब लोकांना हा ऑप्शनल निवडायचा आहे त्यांच्यासाठी असणारा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे आपली सर्व भवंतु बॅच स्टार्ट झालेली आहे. आपण आपल्या असणाऱ्या द अभ्युदय अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जाऊ शकता. मराठीमधनं तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, 400 प्लस घड्याळी तासांचं असणारं टीचिंग याच्यामध्ये असणार आहे. तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सोबतच जो अपडेटेड डाटा आहे त्यानुसार कसं मोल्ड व्हायचं आणि युपीएससीचे असणारे सर्व मागच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. तर त्याचा फायदा करून घेऊन तुम्ही खूप नॉमिनल फीज मध्ये बॅच आपण लॉन्च केलेला आहे, त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता, ती बॅच जॉईन करू शकता. तसंच ज्यांना प्री मेन्स साठी फक्त पॉलिटीची बॅच जॉईन करायचे त्यांच्यासाठी सुद्धा बॅच अवेलेबल आहे. 24-25 साठी पण अवेलेबल आहे. ज्यांना ग्रुप बी सी साठी प्री आणि मेन्सला पॉलिटीची बॅच जॉईन करायचे त्यांच्यासाठी सुद्धा बॅच अवेलेबल आहे. बाकीच्या बॅचेस पण अवेलेबल आहेत, ते तुम्ही बघू शकता, जॉईन करू शकता. यासाठी काय करायचं, सिम्पली गुगल प्ले स्टोर वर जायचं, नाव लक्षात घ्या, द अभ्युदय अकॅडमीचं ऍप्लिकेशन सर्च करायचं, डाउनलोड करायचं आणि या असणाऱ्या सगळ्या बॅचेस, ऑप्शनल बॅचेस, मॉड्यूलच्या बॅचेस आपण काय लॉन्च करतोय, जो नवीन पॅटर्न आहे ना युपीएससीचा आणि एमपीएससीचा, यामध्ये जीएस 2 250 मार्कांचं मॉड्यूल आणतोय, सोबतच जीएस 3 याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक्स सोबतच पाहिलं, याच्यामध्ये आपण तर सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा पार्ट, प्लस याच्यामध्ये बघितलं आपण तर इंटरनल सिक्युरिटीचा पार्ट, याच्यामध्ये बघितलं तर डिझास्टर मॅनेजमेंटचा पार्ट आणि याच्यामध्ये आपण बघतो तर ऍग्रीचा पार्ट. असेच प्रत्येकाचा सेपरेट मॉड्यूल घेऊन येतोय, तर ते मॉड्यूल सुद्धा तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन्स मध्ये मिळून जातील. तर त्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि या असणाऱ्या सेशनला, या बॅचेसला जॉईन करू शकता. ठीक आहे, आय होप मॅप मधून काय काय बघायचं आहे, काय काय चेक करायचे, कसा फायदा झाला पाहिजे तुम्हाला, याचा जो रेफरन्स आपण आजच्या सेशन मध्ये घेतलेला आहे तो तुम्हाला समजला आहे अशा अपेक्षा करतो. जर सेशन आवडलं
तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, चालेल. मग थांबू इथं, आपण भेटूया अशाच नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थांबू इथं आपण. थँक्यू.